मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. सो मी आज बाहेर चालले आहे. कुठे चालले तुम्हाला कळेल, फक्त ब्लॉग एंडपर्यंत बघा आणि चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर नक्की. तर आता आम्ही ट्रेनमध्ये आहेत. काही कारणामुळे आमची ट्रेन लेट झाली. सो आता आम्ही ट्रेनमध्ये बसलेले चाललेत विरारला. स्टेशनपासून 20 मिनटं चालत आल्यानंतर मी आता इकडे पोचले आहे रूमवर. बघू शकतात तुम्ही. तर मी आता जाते, जेवते, झोपते, कारण उद्या सकाळी आम्हाला लवकर उठून जायचं आहे. तर आता सकाळचे वाजलेत 3:30 आणि आता आम्ही चाललेत स्टेशनवरती ट्रेन पकडायला. आता आम्ही स्टेशनवर पोचलेले आहेत. सो थोड्या वेळात आता आमची ट्रेन येईल. आता आम्ही ट्रेनमध्ये बसलेले आहेत. तर ट्रेनमध्ये 3 तास प्रवास केल्यानंतर आम्ही आता इकडे लोणावळ्याला पोचले आहेत. आता आम्ही इकडून रिक्षा पकडून चाललेत एकविरेला. तर इकडे बघू शकतात तुम्ही, आम्ही आता इकडे एकविरेला पोचलेत. आता आम्ही, आणि हे आहे आईचं खालचं मंदिर. सो आता आम्ही तिकडे जाणार दर्शन घ्यायला. आता आम्ही चालत आतमध्ये. सो आम्ही दर्शन वगैरे घेतलेलं आहे इकडे. आता आम्ही वरती डोंगरावर चढायला जाणार. गाईज, आता आम्ही इकडे चढायला सुरुवात केली आहे. फक्त स्टार्टिंग आहे अजून, आणि अर्धी लोक आता उतरायला लागली. तर गाईज, आम्ही पोचलेले आता एकविरेला. आता मंदिरात जाऊ, त्याला पहिले मग खावा. इकडे आमचं दर्शन झालेलं आहे. नाही नाही ना, आता तर उतरायचं. आमचं छान असं दर्शन झालं आहे. तर आता आम्ही चालले आहेत घरी. बट आम्हाला ट्रेन नसल्यामुळे आम्ही आता इकडे कुर्ल्याची बस पकडून चाललेत कुर्ल्याला ट्रेन पकडायला. सो आम्ही तिकडून ट्रेन वगैरे पकडतील, मग आम्ही घरी जातील. सो आता आम्ही इकडून ट्रेन पकडली आणि आता आम्ही घरी चालले. जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा आणि कमेंटमध्ये सांगा ब्लॉग तुम्हाला